त्यांची भेट घेतली होती, तुम्हाला सगळे पुरावे दिले, मुख्यमंत्र्यांना पण दिले, मला हे पुरावे दिलेले नव्हते। उगीच गैरसमज कृपा करून घेऊ नका। तुम्ही पत्रकार मित्र असं मस्तपैकी काही ना काही बातम्या तिखट मिठी मसाला लावून सांगत असता। मध्ये मी काल पण बोलून गेलो, आता वर्षा बंगल्यावर तुला एखादा बंगला तुझ्या संपादकाने अलॉट केला फ्लॅट, तर कधी जावं हा तुझा अधिकार आहे ना। काय अलॉट केले तर गेलंच पाहिजे असं काही नाही। त्यांना म्हणा तुम्ही तपासा, तुमची टीम नेमा, त्यांची ती आमच्या ज्यांच्याकडे तपासणीचा अधिकार आहे ते हे का हे का आता उद्या 8 तारीख ना, उद्या आता दिल्लीचा निकाल लागल्यावर पण असलंच काहीतरी जे हरतील ना ते असलंच सुरू करतील की अमकं आहे तमकं आहे। हा एक आपल्याला मराठीत म्हणतात हा रडीचा डाव आहे, त्याला काही अर्थ नाही। त्याच्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते डिमोरलाइज होऊ नये म्हणून त्यांना एक स्फूर्ती देण्याच्या करता नाही। आपल्याला मतं मिळाली, अरे मतं मिळाली तर गेली कुठं मतं, उगीच मतं मिळाली काहीतरी सांगायचं, त्याला काही अर्थ। आज या 5 जिल्ह्यांच्या मिटिंगला धरूनच कुकडी प्रकल्पाच्या उपसा सिंचन योजनेच्या कामाच्या संदर्भामध्ये दिलीप वळसे पाटील साहेब, शिवाजीराव पाटील आणि काही मान्यवरांनी वेळ मागितली होती, मिटिंग मागितली होती, त्याचा पण आढावा घेतला। आणि त्याचबरोबर श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखडा त्याचा आढावा बैठक घ्यायची होती, ती पण आढावा बैठक माझ्या उपस्थितीमध्ये झाली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।